आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी जुलै 28, 2024. विषय: सत्य. सोनेरी मजकूर. योहान. मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल, आणि सत्य तुम्हाला मोकळे करील. उत्तरदायी वाचन. योहान. नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील. परंतु परुषी लोक येशूला म्हणाले, जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही. येशूने उत्तर दिले, होय, मी स्वतः माझ्याविषयी हा गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही. पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर असतो. म्हणून येशू लोकांना म्हणाला, तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही, हे तुम्हाला समजेल. तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही. म्हणून जर पुत्र तुमची सुटका करतो तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. धडा उपदेश. बायबल पासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर. मला तुझे मार्ग शिकव. मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव. तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस. मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो. परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतो. तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो. तो त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो. जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो. जर एखाद्याने परमेश्वराच्या मार्गाने जायचे ठरवले तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील. तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील. स्तोत्रसंहिता. देवा, मी खरोखरच प्रामाणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव. दानिएल. नबुखदनेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षांत काही स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली. म्हणून त्याने त्याच्या ज्ञानी माणसांना बोलावून घेतले. हे ज्ञानी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आणि भविष्यात काय घडेल हे सांगण्यासाठी मंत्र तंत्र करीत व ताऱ्यांचे निरीक्षण करीत. या लोकांनी राजाला काय स्वप्न पडले आहे ते सांगावे अशी राजाची इच्छा होती. मग ते लोक राजाच्या समोर येऊन उभे राहिले. मग खासदी अरामी भाषेत राजाला म्हणाले, राजा, चिरंजीव हो. आम्ही तुझे सेवक आहोत. कृपा करून आम्हाला तुझे स्वप्न सांग, म्हणजे मग आम्ही तुला त्याचा अर्थ सांगू.
तेव्हा नबुखदनेस्सर राजा त्यांना म्हणाला, नाही, तुम्हीच मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. तुम्ही हे सांगितले नाही तर तुमचे तुकडे करण्याचा हुकूम मी देईन. एवढेच नाही तर तुमच्या घरांची राखरांगोळी करीन. खासदी राजाला म्हणाले, राजा, तू जे मागत आहेस ते देऊ शकणारा एकही माणूस या पृथ्वीवर नाही. अजूनपर्यंत कोणत्याही राजाने, ज्ञानी वा मात्रिक अथवा खासदी याच्याजवळ अशा प्रकारची मागणी केलेली नाही. अगदी मोठ्या व सामर्थ्यवान राजांनी सुद्धा ज्ञानी माणसांकडे असे काही कधीही मागितलेले नाही. राजाच्या हुकुमाची दवंडी पिटविण्यात आली. सर्व ज्ञानी माणसे ठार केली जाणार होती. राजाचे लोक दानिएलला व त्याच्या मित्रांना ठार मारण्यासाठी त्यांचा तपास करण्यासाठी गेले. सर्व हकीकत समजताच दानिएल नबुखदनेस्सर राजाकडे गेला व त्याने राजाजवळ थोडा वेळ मागितला. मग तो राजाला त्याचे स्वप्न व त्या स्वप्नाचा अर्थ सांगणार होता. मग दानिएल त्याच्या घरी गेला. हनन्या, मिशाईल व अजर्या या आपल्या मित्रांना त्याने सर्व हकीकत सांगितली. दानिएलाने आपल्या मित्रांना स्वर्गातील देवाची प्रार्थना करण्यास सांगितले. दानिएलने त्यांना प्रार्थना करण्यास सांगितले कारण त्यामुळे देव त्यांच्यावर कृपा करील व हे रहस्य समजण्यास मदत करील. मग तो व त्याचे मित्र बाबेलच्या इतर ज्ञानी माणसाबरोबर मारले जाणार नाहीत, असे त्याला वाटले. रात्री देवाने दानिएलला दृष्टांत देऊन सर्व रहस्य उलगडून सांगितले. मग दानिएलने स्वर्गातील देवाचे स्तुतिस्तोत्र गायले. तो म्हणाला, सदा सर्व काळ देवाच्या नावाची स्तुती करा. सामर्थ्य व ज्ञान त्याच्यापाशीच आहे. मग अर्योकने ताबडतोब दानिएलला राजाकडे नेले. अर्योक राजाला म्हणाला, महाराजांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकणारा एकजण मला यहुदातील कैद्यामध्ये सापडला आहे. राजाने दानिएलला बेलशत्सरला प्रश्न केला, तू मला माझे स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकतोस का? दानिएलने उत्तर दिले, राजा नबुखदनेस्सर, तू विचारलेली गुप्त गोष्ट ज्ञानी किंवा मांत्रिक अथवा खासदी कोणीच सांगू शकणार नाही. पण अशा रहस्यमय गोष्टी स्वर्गातील देवच सांगतो. पुढे काय घडणार हे दाखविण्यासाठीच नबुखदनेस्सर राजाला देवाने स्वप्नात पाडले. तू झोपला असताना पुढील गोष्टी स्वप्नात पाहिल्यास. दानिएल, आता मी नबुखदनेस्सर स्वर्गाच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गातो, त्याचा गौरव करतो, त्याचे उपकार मानतो. तो करतो ती प्रत्येक गोष्ट बरोबरच असते. तो नेहमीच न्यायमार्ग स्वीकारतो आणि गर्विष्ठांना तो नम्र करतो. नीतिसूत्रे. मुला, माझी शिकवण विसरू नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील. प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर. म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल. स्तोत्रसंहिता. परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो. योहान. अर्धाधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली. यहुदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे इकडे तो कोठून शिकला? येशूने उत्तर दिले, मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे. जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की माझी शिकवण माझी स्वतःची नाही. जो कोणी स्वतःच्या कल्पना शिकवितो तो स्वतःला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो.
परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो, त्याचे काहीच खोटे नसते. योहान. मग येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला, यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करू नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. मी प्रकाश असा जगात आलो आहे, यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. करिंथकरांस. देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हाला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात आणि दुःखात, शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्व्याज प्रीतीमुळे, सत्य बोलण्यात आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रांसह. योहान. पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहत आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंत काळचे जीवन आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. सत्य ही अमर मनाची बुद्धी आहे. सत्य हा प्रकाश आहे जो त्रुटी दूर करतो. सत्य समजण्याआधी सत्याचा आध्यात्मिक अर्थ प्राप्त झाला पाहिजे. आपण प्रामाणिक, निस्वार्थी, प्रेमळ आणि नम्र आहोत तेव्हाच ही भावना आत्मसात केली जाते. प्रामाणिक आणि चांगल्या हृदयाच्या मातीत बी पेरले पाहिजे. असणं म्हणजे पावित्र्य, सुसंवाद, अमरत्व. हे आधीच सिद्ध झाले आहे की याचे ज्ञान, अगदी थोड्या प्रमाणातही, नश्वरांचे शारीरिक आणि नैतिक दर्जा उंचावेल, दीर्घायुष्य वाढवेल, चारित्र्य शुद्ध आणि उन्नत करेल. अशा प्रकारे प्रगती शेवटी सर्व त्रुटी नष्ट करेल आणि अमरत्व प्रकाशात आणेल. ख्रिश्चन विज्ञान वेगाने सत्याला विजयी असल्याचे दाखवते. भौतिक इंद्रियांचे सर्व पुरावे आणि भौतिक ज्ञानातून प्राप्त झालेले सर्व ज्ञान विज्ञानाला, सर्व गोष्टींच्या अमर सत्याकडे प्राप्त झाले पाहिजे. आतापर्यंत उपदेश केलेला सर्वोत्तम उपदेश म्हणजे सत्याचा सराव केला जातो आणि पाप, आजार आणि मृत्यू यांचा नाश करून दाखवला जातो. हे जाणून घेतल्यावर आणि हे देखील जाणून घेतले की एक स्नेह आपल्यामध्ये सर्वोच्च असेल आणि आपल्या जीवनात पुढाकार घेईल. येशू म्हणाला, कोणताही मनुष्य दोन मालकांची सेवा करू शकत नाही. आम्ही खोट्या पायावर सुरक्षितपणे उभारू शकत नाही. सत्य एक नवीन प्राणी बनवते, ज्यामध्ये जुन्या गोष्टी निघून जातात आणि सर्व गोष्टी नवीन होतात. आकांक्षा, स्वार्थ, खोटी भूक, द्वेष, भय, सर्व कामुकता. अध्यात्माला नम्रता आणि अस्तित्वाची विपुलता देवाच्या बाजूने आहे. चांगले. आम्ही आधीच भरलेली भांडी भरू शकत नाही. ते प्रथम रिकामे करणे आवश्यक आहे. चला त्रुटी दूर करूया. मग जेव्हा देवाचे वारे वाहतात तेव्हा आपण आपल्या फाटक्या लोकांना आपल्या जवळ मिठी मारणार नाही.
नश्वर मनातून त्रुटी काढण्याचा मार्ग म्हणजे प्रेमाच्या ओहोटीतून सत्यात ओतणे. ख्रिश्चन परिपूर्णता इतर कोणत्याही आधारावर जिंकली जात नाही. शोधून तुम्ही देव शोधू शकता का? स्वतःची चूक दूर करण्यापेक्षा सत्याची इच्छा करणे सोपे आहे. मनुष्य ख्रिश्चन विज्ञानाची समज शोधू शकतात, परंतु ते त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय ख्रिश्चन विज्ञानातून तथ्ये मिळवू शकणार नाहीत. या कलहात सर्व प्रकारच्या चुका सोडण्याचा आणि चांगल्याशिवाय दुसरी कोणतीही जाणीव न ठेवण्याचा प्रयत्न असतो. अधिक पकडण्यासाठी आपल्याला आधीपासूनच माहीत असलेल्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा सत्य समजले जाते तेव्हा ते प्रदर्शित होते आणि ते प्रदर्शित होईपर्यंत चांगले समजत नाही. जर काही गोष्टींवर विश्वासू, तर आपण अनेकांवर अधिपती बनू. पण एक न वापरलेली प्रतिभा नष्ट होते आणि हरवली जाते. जेव्हा आजारी किंवा पापी लोक त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टींची गरज जाणण्यासाठी जागृत होतात, तेव्हा ते दैवी विज्ञान ग्रहण करतात, जे आत्म्याकडे गुरुत्वाकर्षण करते आणि भौतिक इंद्रियांपासून दूर जाते, शरीरातून विचार काढून टाकते आणि अगदी नश्वर मनाला देखील विचारात आणते. रोग किंवा पापापेक्षा काहीतरी चांगले. देवाची खरी कल्पना जीवन आणि प्रेमाची खरी समज देते, विजयाची कबर लुटून टाकते, सर्व पाप आणि इतर मने आहेत असा भ्रम दूर करते आणि मृत्यूचा नाश करते. मानवी ज्ञान गोष्टींच्या खोट्या अर्थाने खोलवर जाण्यापूर्वी भौतिक उत्पत्तीवर विश्वास जो एक मन आणि अस्तित्वाचा खरा स्रोत टाकून देतो. हे शक्य आहे की सत्याचे ठसे ध्वनीसारखे वेगळे होते आणि ते आले. आदिम संदेश त्यांना आवाज म्हणून. जर श्रवणाचे माध्यम संपूर्ण आध्यात्मिक असेल तर ते सामान्य आणि अविनाशी आहे. दैवी विज्ञान बायबलमधून त्याची मंजुरी मिळवते, आणि विज्ञानाची दैवी उत्पत्ती सत्याच्या पवित्र प्रभावाद्वारे आजार आणि पाप बरे करण्यासाठी प्रदर्शित केली जाते. सत्याची ही बरे करण्याची शक्ती येशू ज्या काळात जगला त्या काळापासून खूप आधीची असावी. ते दिवसांचे प्राचीन इतके प्राचीन आहे. हे सर्व जीवनात जगते आणि सर्व जागेत पसरते. कारण सत्य अनंत आहे, त्रुटी काहीही नाही म्हणून ओळखली पाहिजे. कारण सत्य हे चांगुलपणामध्ये सर्वशक्तिमान आहे, त्रुटी सत्याच्या विरुद्ध शक्ती नाही. वाईट हे शून्यतेचे प्रतिरूप आहे. सर्वात मोठी चूक ही सर्वोच्च उजव्याच्या उलट आहे. विज्ञानाने प्रेरित केलेला आत्मविश्वास सत्य वास्तविक आहे आणि त्रुटी अवास्तव आहे. सत्यापुढे चूक ही भ्याड आहे. हे सर्व काळ सिद्ध करेल असे दैवी विज्ञान ठामपणे सांगतात. सत्य आणि चूक या दोन्ही गोष्टी नश्वरांच्या आशंकापेक्षा पूर्वीपेक्षा जवळ आल्या आहेत आणि चूक स्वतःच नष्ट झाल्यामुळे सत्य आणखी स्पष्ट होईल. अहंकार हे मन आहे आणि फक्त एकच मन किंवा बुद्धी आहे हे समजणे, नश्वर इंद्रियच्या चुका नष्ट करण्यासाठी आणि अमर इंद्रिय सत्याचा पुरवठा करण्यासाठी एकाच वेळी सुरू होते. ही समज शरीराला सुसंवादी बनवते. हे नसा, हाडे, मेंदू इत्यादींना मालकांऐवजी नोकर बनवते. जर मनुष्य दैवी मनाच्या नियमाने शासित असेल तर त्याचे शरीर सार्वकालिक जीवन आणि सत्य आणि प्रेमाच्या अधीन आहे. सत्य, जीवन आणि प्रेम या माणसाच्या केवळ न्याय्य आणि शाश्वत मागण्या आहेत आणि ते आध्यात्मिक कायदे देणारे आहेत. दैवी नियमांद्वारे आज्ञाधारकतेची अंमलबजावणी करतात. सत्य हा प्रत्येक प्रकारच्या चुकांसाठी देवाचा उपाय आहे आणि सत्य केवळ असत्यच नष्ट करते. म्हणूनच कालप्रमाणे आजही ख्रिस्त वाईट गोष्टी काढून टाकतो आणि आजारी लोकांना बरे करतो.
चिरंतन सत्य हे नश्वरांना चुकून शिकलेले दिसते, ते नष्ट करते आणि देवाचे मूल म्हणून मनुष्याचे वास्तविक अस्तित्व समोर येते. सत्य हे शाश्वत जीवन आहे. आम्ही ख्रिश्चन शास्त्रज्ञ आहोत. जेव्हा आम्ही खोट्यावर अवलंबून राहणे सोडून देतो आणि सत्य समजून घेतो, जोपर्यंत आपण सर्व काही ख्रिस्तासाठी सोडत नाही तोपर्यंत आपण ख्रिश्चन शास्त्रज्ञ नाही. मानवी मते आध्यात्मिक नसतात. ते कानाच्या श्रवणातून, तत्वाऐवजी भौतिकतेतून आणि अमरत्वाऐवजी नश्वरातून येतात. आत्मा देवापासून वेगळा नाही. आत्मा हा देव आहे. दैवी तत्वमीमांसा समजून घेण्यासाठी आपण आपल्या सद्गुरूंच्या उदाहरणाचे अनुसरण करून सत्य आणि प्रेमाच्या पावलावर चालतो. शाश्वत सत्य हे विश्व बदलत आहे. जसे मनुष्य आपले मानसिक कपडे घालतात तसे विचार अभिव्यक्तीमध्ये वाढतात. प्रकाश होऊ द्या, ही सत्य आणि प्रेमाची शाश्वत मागणी आहे. अराजकता क्रमवारीत बदलत आहे आणि गोलाकारांच्या संगीतामध्ये मतभेद आहेत. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.